आपकी अदालतमध्ये फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्यावर आरोप आहे की ह्या मनमानी करतात. ऋतुबेरी, ही गोष्ट खरी आहे का की ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही जन्मलात, वाढलात, बालपण तुमचं खूप डिसिप्लिन कुटुंब होतं, आर्मी सारखं डिसिप्लिन होतं तिथे, नक्कीच. आणि अजून सुद्धा आहे. पण त्या फॅमिलीमध्ये जर कुणी आपली मनमानी करत राहिलं असेल, कोणी डिसिप्लिन मोडलं असेल, तर ते तुम्ही मोडलं असेल? तुम्हाला कसं माहीत? हे खरं आहे की नाही? सॉर्ट ऑफ. मला माहिती आहे की तुमच्या पेरेंट्सची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर व्हावं. थोडासा यामध्ये डिफरन्स आहे. माझी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि माझे ग्रँडफादर डॉक्टर होते, ज्यांना ज्यांना मी बघत मोठी झाले आणि ते खूप मोठे इन्स्पिरेशन होते माझ्यासाठी. तर माझी इच्छा होती की डॉक्टर बनवून आपल्या फॅमिलीचं नाव मोठं करावं. पण ज्या दिवशी तुम्ही मेडिकल एंट्रन्सची टेस्ट द्यायला गेलात, मला समजलं की जो एंट्रन्सचा कागद होता, तो तुम्ही काहीही न लिहिता परत देऊन टाकला. तुम्हाला कसं माहीत? हे स्पाय आहेत. हो, हे खरं आहे. कारण जे काही मी करते ते मी माझ्या पूर्ण मनापासून करते आणि जेव्हा मला डॉक्टर होण्याची इच्छा होती माझ्या मनामध्ये, तेव्हा मी खूप अभ्यास करायचे त्यावेळी आणि मेडिकल्सच्या एक्झामसाठी मी खूप प्रिपेअर करत होते. पण एक डॉक्टर आले होते माझ्या ग्रँडमदरला पाहायला आमच्या घरी साधारण 2 दिवसांपूर्वी एक्झाम्सच्या आणि ते विचारत होते यू नो टेक्निकल गोष्टी ब्लडविषयी अबाउट डिड यू नो यू नो हॅव द राइट सॉर्ट ऑफ डिफरंट सॉर्ट ऑफ क्वेशन्स आणि मी विचार करत होते, की मी आयुष्यभर असं तर नाही जगू शकत. मला तशीही रक्ताची खूप भीती वाटते. त्यामुळे आय थिंक दॅट्स व्हेन अ बिट लेट इन द डे माझ्या लक्षात आलं, की डॉक्टर बनून काय-काय करावं लागेल. तर माझ्यामध्ये हिंमतच नव्हती माझ्या पेरेंट्सना सांगण्याची, की मी एक्झाम्सला जाणार नाही. तर मी एक्झाम्सला जाऊन I just left the papers blank. That was the only way I would. तुम्ही असा विचार केला की लोकांचं शरीर कापण्यापेक्षा, त्यांच्या नसा कापण्यापेक्षा त्यांचे कपडे कापूयात आता. हो. I think so. Yes. कशा पोहोचलात तुम्ही फॅशनच्या जगामध्ये? मग मी खूप कन्फ्यूज होते कारण त्यावेळी फॅशन डिझाइनचं काही नाव नव्हतं आणि मी ओबेरॉय हॉटेलमध्ये बसले होते, लंच करत होते. तेव्हा मी 2 लेडीजना ऐकलं बोलताना, की FIT न्यूयॉर्क हे स्कूल ओपन करतंय इंडियामध्ये फॅशन डिझायनिंगसाठी. आणि जी गोष्ट ॲक्चुअली क्लिक झाली ती म्हणजे ते केवळ 25 स्टुडंट्स घेणार होते संपूर्ण देशामधून. आणि मला वाटलं, की हे खूप मोठं आव्हान आहे आणि मी म्हटलं मला यायचंच आहे 25 मध्ये. त्यामुळे मी गेले. मला माहीत नव्हता त्याचा अर्थ. मला माहीत नव्हतं फॅशन डिझायनिंग म्हणजे काय असतं. मला फक्त ती एक्झाम क्लिअर करायची होती आणि आता असं तुम्हाला माहिती आहे का फॅशन डिझायनिंग काय असतं? थोडीफार, जास्त नाही. जस्ट फिगरिंग इट आउट. पण हे खरं आहे का की फॅशन डिझायनिंगचा कोर्स पास केला, ग्रॅज्युएशन केलं आणि काही महिन्यांमध्येच तुम्ही तुमचं लेव्हल सेटअप केलं, खूपच घाई होती तुम्हाला? माझा हाच प्रॉब्लेम आहे. मला प्रत्येक गोष्ट खूप लवकर पाहिजे असते. मला नेहमी घाई असते. सो दॅट्स व्हेन आय पास्ड आउट ऑफ निफ्ट अँड मी काही इंटर्नशिप्सचा प्रयत्न केला वेगवेगळ्या एक्सपोर्टर्स बरोबर आणि मला जे करायला आवडतं ते आवडतं आणि मला ते करण्याची परवानगी नव्हती माझी मनमानी आणि मी ते करू शकत नव्हते. म्हणजे जे कपडे मला हवे होते, मी त्याला विकू शकत नव्हते जसे मला हवे होते. तर मी म्हटलं, की मला एक स्वतःचंच एक लहान स्टोअर हवंय जिथे मी माझे कपडे विकेन. मनमानी करण्याचा अधिकार हवा होता. नक्कीच. आणि मी हे सुद्धा ऐकलंय की पहिला फॅशन शो केला तुम्ही तुमच्या मनमानीने. दिल्लीचं जे लोधी गार्डन आहे तिथे तुम्ही तो शो केला होता. जेव्हा माझ्यामध्ये हिंमत आली, की मी माझे कपडे लोकांना दाखवू शकते आणि फॅशन शो करू शकते, तेव्हा त्यावेळी सगळे डिझायनर्स बँक्वेट हॉलमध्ये शो करायचे आणि कायम म्हणजे तेव्हा 2 डिझायनर्स असायचे किंवा 3 डिझायनर्स असायचे जे शोज एकत्र करायचे. मला अजूनही आठवतंय त्यावेळी रवी बजाज आणि सुनीत वर्मा एकत्र शोज करायचे आणि तेव्हा कायमच जॉइंट शो असायचे. तर मी म्हटलं मला माझंच करायचंय आणि मला बँक्वेट हॉलमधून बाहेर पडायचंय. तर एकदा मी वॉकला गेले होते लोधी गार्डनला आणि मी डिसाईड केलं, की मला इथेच शो करायचा आहे. हे मॉन्युमेंट इतकं ग्रँड आहे आणि मी आणखी एक गोष्ट डिसाईड केली, की मला बॅकग्राऊंड म्युझिक नकोय. मला हवंय उस्ताद झाकीर हुसैन, पंडित हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शंकर साहेब. तर मी म्हटलं मला त्यांनी लाईव्ह प्ले करायला हवंय या लोधी गार्डन्सच्या मॉन्युमेंटमध्ये आणि मला त्यांच्यासाठी कलेक्शन करायचंय.
सो अशा प्रकारे मी काम केलं. पण जे लोक लोधी गार्डनमध्ये फिरायला जात होते, त्यांनी तर हा आरोप लावला, की रितू बेरीने संपूर्ण लोधी गार्डनची सँटिटीला खराब केलं. ते फक्त त्यांनीच नाही, प्रेसने त्यांनी, लोकांनी कारण त्यांना माहीत नव्हतं, की मी काय करतेय. सो ते माझ्या मागेच लागले होते आणि सगळा फोकस शिफ्ट झाला लोधी गार्डनवर. त्याच्यानंतर खूप सगळ्या लोकांनी येऊन मॉन्युमेंट्समध्ये शो केलेत आउट ऑफ इंडिया. त्यामुळे मी थोडी अपसेट होते त्यामुळे. पण मी व्हेन्यू चेंज करायचं ठरवलं. पण अजूनही मला लोधी गार्डनमध्ये शो करायला नक्कीच आवडेल. आता तर काळ बदललाय. आपण पाहिलं जॉर्ज बुशने सुद्धा मॉन्युमेंटच्या समोर येऊन आपलं शेवटचं भाषण दिलं दिल्लीमध्ये. बास आता आम्ही जॉर्ज बुश असतो, तर आम्ही सुद्धा फॅशन शो केला असता लोधी तर गार्डन्समध्ये. हा आरोप तर कमीत कमी सिद्ध होतो, की मनमानी करतात, हट्टी आहात, स्टबर्न आहात आणि तुम्ही यापेक्षा वेगळं वागणार किंवा सुधारणार नाही आहात. नाही, ज्या दिवशी मी सुधरेन, तर मला नाही वाटत, की मी डिझायनर राहीन किंवा क्रिएटिव्ह पर्सन राहीन.